हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस। आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मधील प्रॅक्टिस सेट 2.1 मधील क्वेश्चन नंबर 5 अँड क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत। पहा, आपल्याला क्वेश्चन 5 काय दिला आहे, फाइंड k इफ x इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन kx² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0। आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा, हे जे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं 3 हे रूट आहे हे आपल्याला दिलेलं आहे। म्हणजेच या इक्वेशनमध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू 3 पुट करावी लागेल आणि इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला k ची व्हॅल्यू मिळणार आहे। या इक्वेशनमध्ये काय करू, आपण x ची व्हॅल्यू 3 पुट करू। पहा, सॉल्व्ह करू आपण एक्झाम्पल। प्रथम आपण लिहून घेऊ, x इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन kx² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0। x इज इक्वल टू 3 हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे। मग काय करू आपण, पुट x इज इक्वल टू 3 इन द गिवन इक्वेशन। या इक्वेशनमध्ये आपण x ची व्हॅल्यू 3 पुट करू। पुट x इज इक्वल टू 3 इन द गिवन इक्वेशन। वी गेट, इक्वेशन लिहून घेऊ आपण, kx² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0। आता याच्यामध्ये आपण x ची व्हॅल्यू 3 पुट करू। k इंटू x², x ची व्हॅल्यू काय आहे 3, म्हणजेच काय येईल 3 चा स्क्वेअर मायनस 10 इंटू x, 10 इंटू x, x ची व्हॅल्यू काय आहे 3 प्लस 3 इज इक्वल टू 0। हा प्लस 3 लिहिला आपण। k इंटू 3 चा स्क्वेअर काय आहे 9, म्हणजेच काय k इंटू 9 मायनस 10 इंटू 3, 10 3 जा 30 प्लस 3 इज इक्वल टू 0। म्हणजेच काय येईल पहा, k इंटू 9 काय येईल 9k मायनस 30 प्लस 3 किती येईल पहा, 30 मायनस 3 किती येईल 27 येईल आणि ग्रेटर नंबरचं साईन काय आहे मायनस, म्हणजेच काय येईल मायनस 27 इज इक्वल टू 0। आता आपण हा 27 या साईडला घेऊ, या ठिकाणी 27चं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल, म्हणजेच काय येईल पहा 9k इज इक्वल टू 27, या बाजूला आल्यानंतर साईन काय झालं प्लस। आता हा 9 आपण या साईडला घेऊ, 9k ला मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल। देअरफॉर k इज इक्वल टू 27 डिवाइड 9, भाग घालू आपण, 9 1 जा 9, 9 3 जा 27, देअरफॉर k इज इक्वल टू 3। म्हणजेच आपल्याला k ची व्हॅल्यू काय मिळाली 3 आणि आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड करायची होती। अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे। नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण। क्वेश्चन 6 काय दिला आहे, आपल्याला ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहे। आपल्याला काय दिलेलं आहे पहा, वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 इज मायनस 7/5। हे जे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं -7/5 हे एक रूट आहे। कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k। आणि k ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही जी खाली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ही ॲक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायची आहे। आता क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात, 2 रूट्स असतात, त्यापैकी एक रूट काय आहे -7/5। म्हणजेच आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये m ची व्हॅल्यू काय करायचं आहे -7/5 पुट करायचं आहे आणि आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहे। पहा, सॉल्व्ह करू आपण ॲक्टिव्हिटी। काय दिलेलं आहे पहा, डॅश डॅश इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0। हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट कोणतं आहे -7/5। म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल -7/5, या ठिकाणी काय येईल -7/5। आपल्याला दिलेलं आहे की -7/5 हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे। देअरफॉर पुट m इज इक्वल टू डॅश डॅश इन द इक्वेशन। मग आपल्याला या इक्वेशनमध्ये m ची व्हॅल्यू काय पुट करावी लागेल -7/5। म्हणजेच या ठिकाणी काय येईल m इज इक्वल टू -7/5। आता या इक्वेशनमध्ये आपण m ची व्हॅल्यू -7/5 पुट करू, 5 इंटू m²। मग या ठिकाणी काय येईल 5 इंटू m ची व्हॅल्यू काय आहे -7/5, -7/5 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस 2m। म्हणजे या ठिकाणी काय येईल 2 इंटू m ची व्हॅल्यू काय आहे -7/5, या ठिकाणी काय येईल -7/5 प्लस k इज इक्वल टू 0। आता हे सॉल्व्ह करू आपण। या ठिकाणी काय येईल पहा, 5 इंटू -7/5 चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे। 7चा स्क्वेअर 49
5चा स्क्वेअर 25. या ठिकाणी काय येईल 49/25. ऋण संख्येचा वर्ग हा नेहमी काय असतो धन संख्या असतो. प्लस 2 इंटू -7/5 म्हणजेच या ठिकाणी काय येईल पहा 2 7 14/5. साइन काय येईल -14/5 प्लस k इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपण भाग घालू. 5 1 5 5 5 25 म्हणजेच काय येईल 49/5. काय येईल 49/5. या ठिकाणी प्लस मायनस काय होईल -14/5 प्लस k इज इक्वल टू 0. आता आपल्याला या ठिकाणी बॉक्समध्ये काय करायचे आहे या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. तुम्ही रफमध्ये कॅल्क्युलेशन करून काय करा या व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत. काय येईल पहा 49/5. या बॉक्समध्ये काय येईल 49/5. या ठिकाणी काय येईल -14/5. या ठिकाणी प्लस साइन आहे म्हणजेच ब्रॅकेटमध्ये काय येईल -14/5. ब्रॅकेटमध्ये लिहू आपण -14/5 प्लस k इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी प्लस मायनस काय होणार आहे मायनस होणार आहे. मग आता या ठिकाणी डिनॉमिनेटर इक्वल आहे. मग काय करू आपण न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करू. 49 - 14 डिनॉमिनेटर काय आहे 5 प्लस k इज इक्वल टू 0. 49 - 14 किती येईल पहा 9 - 4 5 4 - 1 3. ग्रेटर नंबरचं साईन प्लस आहे म्हणजेच काय प्लस 35/5 प्लस k इज इक्वल टू 0. या ठिकाणी भाग घालू आपण. 5 1 5 5 7 35 म्हणजेच या ठिकाणी काय 7/1 म्हणजेच 7 म्हणजेच काय 7 प्लस k इज इक्वल टू 0. म्हणजेच या ब्रॅकेटमध्ये काय येईल पहा डॅश डॅश प्लस k इज इक्वल टू 0 म्हणजेच या ठिकाणी काय येईल 7. या ब्रॅकेटमध्ये काय येईल 7 प्लस k इज इक्वल टू 0. आता हा 7 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साइन प्लस आहे या बाजूला आल्यानंतर मायनस होईल म्हणजेच काय मिळेल आपल्याला k इज इक्वल टू -7 म्हणजे या ठिकाणी काय येईल k इज इक्वल टू -7. अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे. तुम्ही रफमध्ये कॅल्क्युलेशन करून काय करायचं आहे या बॉक्समध्ये आन्सर्स लिहायची आहे. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. एकदा पहा आपण एक्झाम्पल्स कशी सॉल्व केली. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.